नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजेच मोफत सराव चाचणीच्या स्वरूपात. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच आपल्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी. Facebookवरही तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता आणि Instagramवर रीलच्या स्वरूपात तुम्ही PDF बघू शकता. 24 आणि 25 जूनचा व्हिडिओ आपण एकत्र घेतोय. उद्यापासून आपले 26 जून दररोजचा व्हिडिओ दररोज येत राहील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन AIFF चे नाव बदलून भविष्यात खालीलपैकी काय ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत, FFB, ऑप्शन बी. दुसरा प्रश्न, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या AIFF च्या विशेष सर्वसाधारण सभेत खालीलपैकी कोणत्या अधिनियमांच्या अनुषंगाने सुधारित संविधानाला मंजुरी देण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025. तिसरा प्रश्न, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या निर्णयानुसार आता त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व फुटबॉल सामन्यांसाठी कोणते राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत वाजवणे बंधनकारक करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जन गण मन आणि वंदे मातरम. चौथा प्रश्न, इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL स्पर्धांच्या आघाडी फळीत भारतीय फुटबॉलपटूंना अधिक संधी मिळावी म्हणून प्रत्येक संघाला पूर्ण 90 मिनिटांच्या खेळात किमान किती भारतीय स्ट्रायकर खेळवणे अनिवार्य करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे किमान एक भारतीय स्ट्रायकर, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक महत्वाची माहिती बघूया याबद्दल. फुटबॉल महासंघात जे मोठे बदल झालेले आहे, फुटबॉल महासंघाचे नाव बदलणार आणि वंदे मातरम बंधनकारक. नवे नामकरण, देशातील फुटबॉलमधील सर्वोच्च संघटना असलेल्या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नाव बदलून भविष्यात फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत, FFB, असे करण्याचे नियोजित आहे. या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सुधारित संविधान महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 च्या तरतुदींशी सुसंगत असणारे सुधारित संविधान एकमताने मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत बंधनकारक. यापुढे AIFF च्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व फुटबॉल सामन्यांसाठी राष्ट्रगीत जन गण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक पॅनलची स्थापना, महासंघाच्या कार्यकारिणीची निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक पॅनल स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, दिल्लीचे माजी पोलीस महासंचालक व गोव्याचे माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. विवेक गोगिया आणि CBIचे निवृत्त अधिकारी सुरविंदर सिंग गुरुम यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंना संधी. 4 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धांमध्ये आघाडी फळीत भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळण्यासाठी प्रत्येक संघाला पूर्ण 90 मिनिटांच्या खेळात किमान एक भारतीय स्ट्रायकर खेळवणे अनिवार्य असणार आहे. पाचवा प्रश्न, परिकथांमधील काल्पनिक पात्रांना आणि त्यांच्याशी निगडीत कथांना समर्पित असलेल्या इंटरनॅशनल फेरी डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 24 जूनला. ठीक आहे, आज 25 जून आहे, काल हा साजरा झालेला आहे. एकत्र व्हिडिओ आपण घेतोय त्यामुळे 24 जून. तर प्रश्न क्रमांक 6, त्वचेवरील पांढरे डाग म्हणजेच कोड या आजाराबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जून रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? आणि याचं उत्तर आहे जागतिक विटिलिगो दिन. तर जागतिक विटिलिगो दिन आज आहे. तर कोड फुटलेल्या व्यक्तीबद्दल आपण कुठल्याही प्रकारचं आकस न बाळगता किंवा त्यांना तुच्छ वगैरे न लेखता त्यांना सन्मान द्यावा, असाही प्रयत्न याद्वारे आपण करूया आणि जागतिक विटिलिगो दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. प्रश्न क्रमांक 7, 25 जून 1975 रोजी देशात लागू करण्यात आलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 जून हा दिवस केंद्र सरकारतर्फे कोणता दिवस म्हणून पाळला जातो? तर संविधान हत्या दिन असं केंद्र सरकारनं पाळण्याचं ठरवलेलं आहे.
तर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघा. इंटरनॅशनल फेरी डे परिकथांमधील सुंदर काल्पनिक पात्रांना आणि त्यांच्याशी निगडीत बालपणीच्या कथांना समर्पित असलेला हा जागतिक दिवस दरवर्षी 24 जूनला साजरा केला जातो, जो काल साजरा झालेला आहे. जागतिक विटिलिगो दिन, त्वचेवर पडणारे पांढरे डाग, ज्याला सामान्य भाषेत कोड म्हणतात, या आजाराविषयी लोकांमध्ये असलेली भीती आणि गैरसमज दूर करून जनजागृती करण्यासाठी 25 जून रोजी हा दिवस पाळला जातो, जो की आज आहे. संविधान हत्या दिन सुद्धा आज आहे. 25 जून 1975 रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेच्या आणि लोकशाहीच्या गळचेपीच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येतो. 8वा प्रश्न. प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल खालीलपैकी कोणत्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पद्मभूषण, ऑप्शन बी. तर 9वा प्रश्न. भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याला क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे कोणता पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? आणि यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन सी, पद्मश्री असं प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे. 10वा प्रश्न. वर्ष 1989 मध्ये सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक म्हणजे ह्युमन मिल्क बँक सुरू करणाऱ्या कोणत्या ख्यातनाम महिला डॉक्टरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर अमिर्डा फर्नांडिस. ठीक आहे, ऑप्शन ए. हे सर्व महाराष्ट्रातले आहे. प्रश्न क्रमांक 11. वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कोणत्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कला क्षेत्र, ऑप्शन बी. 12वा प्रश्न. माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून दास ऑफशोअर कंपनीची स्थापना करणाऱ्या कोणत्या उद्योगपतीचा गौरव पद्मश्री पुरस्काराने करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अशोक खाडे, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 13. नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खालीलपैकी कोणत्या दिग्गज अभिनेत्याला मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सतीश शहा. प्रश्न क्रमांक 14. ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे KLE सोसायटीचे मानद कार्याध्यक्ष कोण आहेत, ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर प्रभाकर कोरे, ऑप्शन ए. महत्वाची माहिती बघूया. राज्यातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आलेला. आपण आतापर्यंत जेवढे पद्म पुरस्कार बघितले ते महाराष्ट्रातील आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले आहे. पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात पार पडला. तर या सोहळ्याला उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते. एकूण विजेते पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 65 मान्यवरांना गौरविण्यात आले, ज्यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री विजेत्यांचा समावेश आहे. तर अलका याज्ञिक यांना पद्मभूषण. प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना 16हून अधिक भाषांमध्ये 2000पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांच्या या अतुलनीय सांगीतिक प्रवासासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा यांना पद्मश्री. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांना सुद्धा पद्मश्री. नवजात शिशु वैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञ डॉक्टर फर्नांडिस यांनी वर्ष 1989 मध्ये मुंबईच्या सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक म्हणजेच ह्युमन मिल्क बँक सुरू केली होती. भिकल्या लाडक्या धिंडा पद्मश्री. वारली आदिवासी संस्कृती व परंपरेचे जतन करणारे प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तर अशोक खाडे पद्मश्री. माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अत्यंत कष्टाने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून त्यांनी आघाडीची दास ऑफशोअर कंपनी स्थापन केली. या उल्लेखनीय उद्योग प्रवासासाठी सन्मान. इतर मान्यवर या सोहळ्यात अष्टपैलू अभिनेता R माधवन, ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा मरणोत्तर आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे KLE सोसायटीचे मानद कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रश्न क्रमांक 15 केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री यांनी नुकताच आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे जॉर्ज कुरियन. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 16वा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमातील तरतुदींनुसार संसदेचा सदस्य नसलेली कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त 6 महिनेच मंत्रिपदावर राहू शकते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 75(5). ऑप्शन बी. तर केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राजीनामा दिला. का दिला? तर त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यकाळ त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत आलेला होता. संविधानिक तरतूद आहे भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार कोणताही मंत्री जो संसदेच्या दोन्ही सभागृहाचा म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नाही तो केवळ 6 महिनेच मंत्रिपदावर राहू शकतो. ही मुदत पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 17वा प्रश्न सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटा ने व्हॉट्सअपच्या नवीन ग्लोबल हेड म्हणजे सीईओ पदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कुणाल शहा. 18वा प्रश्न व्हॉट्सअपचे नवीन ग्लोबल हेड म्हणून नियुक्त झालेले कुणाल शहा हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध भारतीय फिटनेस स्टार्टअपचे संस्थापक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्रेड. ऑप्शन बी. तर महत्वाची माहिती कुणाल शहा यांनी व्हॉट्सअपचे नवीन ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती. कुणाल शहा हे भारतातील प्रसिद्ध फिनटेक स्टार्टअप क्रेड चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या या जागतिक पातळीवरील नियुक्तीमुळे जागतिक टेक विश्वात भारताचा मान वाढला आहे. 19वा प्रश्न राज्य शासनाने नागपूरचे नवे पोलीस आयुक्त पोलीस कमिशनर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विश्वास नांगरे पाटील. प्रश्न क्रमांक 20 विश्वास नांगरे पाटील यांच्यापूर्वी नागपूरचे पोलीस आयुक्त कोण होते ज्यांची आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अप्पर महासंचालकपदी बदली झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्र कुमार सिंघल. तर विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त बनलेले आहेत. वरिष्ठ IPS अधिकारी आहेत विश्वास नांगरे पाटील. आता नवीन नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर माजी आयुक्त यांची बदली माजी आयुक्त होते रवींद्र कुमार सिंघल हे पोलीस प्रशासनातील अंतर्गत बदल्यामुळे त्यांची बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अप्पर महासंचालक पदावर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो हे होते 24 आणि 25 जून संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न. उद्यापासून आपण दररोजचा व्हिडिओ दररोज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मोफत PDF साठी आणि सराव चाचणीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या 4ही प्लॅटफॉर्म YouTube, Instagram, Telegram आणि Facebook सोबत जोडले जा. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.